नमस्कार मंडळी, A to Z पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत। बाजारात थंडीमुळे हिवाळ्यामुळे मेथी छान आलेली आहे। लाल कोरीची मेथीची भाजी आणली मी आज। ती भाजी वापरून मुलांना आवडतो तो एक नाश्ता बनवणार आहे। चवीला अगदी छान चटपटीत आणि तितकाच कुरकुरीत आहे। प्रवासामध्ये पण 1-2-3 दिवसाकरता आपण हा नाश्ता सोबत ठेवू शकतो। शेवटपर्यंत तो तसाच कुरकुरीत आणि खमंग राहतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे जवळपास 2 मूठ मेथी घेतली मी। मेथी स्वच्छ निवडून घेतली, त्यानंतर स्वच्छ धुतली। मेथी बारीक चिरायची, खूप बारीक चिरायची, म्हणजे आपण जेव्हा त्या पाऱ्या बनवतो किंवा पुऱ्या बनवतो तेव्हा तळल्यानंतर ती मेथी छान तळल्या जाते, कुरकुरीत होते आणि चवीला दाताखाली आल्यानंतर अत्यंत छान लागते। हे बघा, अशा पद्धतीने सगळी मेथी बारीक चिरून घेतली। इथे मेथी चिरून झाल्यानंतर इथे गच्च वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलंय। हे बघा, वाटी अशी गच्च भरून घ्यायची, सपाट नाही घ्यायची, गच्च भरलेली वाटी घ्यायची। त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचे, हळद, चवीनुसार तिखट, धनेपूड, जिरेपूड घ्यायची, चवीनुसार मीठ घालायचंय आणि लसणाची पेस्ट घालायची। पोह्याचा 1 मोठा चमचा लसणाची पेस्ट घातली। एक चमचा जिरे घालायचे। जिरे छान क्रश करून चोळून घालायचेत, म्हणजे त्याचा छान स्वाद उतरतो कणकेमध्ये। त्यानंतर 1 चमचा ओवा घालायचा आहे। ओवा पण छान क्रश करून घालायचा आहे। पोह्याचा जो चमचा असतो त्याने, मोठा जो चमचा असतो पोह्याचा, त्याने 1 चमचा ओवा घातलाय मी। ओवा घातल्यामुळे पचायलाही हलका होतो पदार्थ आणि चवीलाही तळल्यानंतर छान लागतो। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली सगळी मेथी घालायची याच्यामध्ये आणि हे जिन्नस सगळे कोरडे असतानाच व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ छान चुरगळून घ्यायचं, म्हणजे सगळे जे मसाले असतात ते कोरडे असताना पिठामध्ये छान मुरल्या जातात आणि मेथीला पण सगळे मसाले लागतात। तर अशा पद्धतीने कोरडं असतानाच बघा सगळं व्यवस्थित चुरून घेतलंय। छान चुरायचं आहे हाताने पीठ आणि त्यानंतर मऊ अशी कणिक मळून घ्यायची। चपाती करता मळतो तशीच कणिक मळायची इथे, त्यापेक्षा थोडीशी घट्ट मळून घ्यायची। हे बघा, इथे आपली कणिक मळून झाली आहे। आता 10 ते 15 मिनिटाकरता थोडासा तेलाचा हात लावून आपल्याला रेस्ट करण्याकरता ही कणिक बाजूला ठेवून द्यायची। हाताला लागलेलं जास्तीची जी कणिक आहे ती कणिक अशी कशाच्या तरी साह्याने काढून घ्यायची। बेसन पीठ असल्यामुळे ती थोडीशी चिकट होते, हाताला चिटकते। 10-15 मिनिट मुरल्यानंतर ती थोडीशी आणखी घट्ट होते। तर 10-15 मिनिट मुरल्यानंतर त्यातला एक गोळा काढून घेतलाय। त्यावर थोडेसे तीळ पसरवून घ्यायचे। तीळ वरतून घातल्यामुळे जेव्हा आपण त्याच्या पुऱ्या लाटून घेतो, पापडी लाटून घेतो आणि जेव्हा तळतो तेव्हा ती दाताखाली आल्यानंतर त्या तिळाची चव पण फार छान लागते। पिठामध्ये हा गोळा बुडवून घ्यायचा आणि आपण नेहमीची जशी चपाती लाटतो तशी लांब अशी चपाती लाटून घ्यायची। पातळ अशी चपाती इथे लाटून घ्यायची। हे बघा, हलक्या हाताने लाटून घ्यायचंय। चांगली चपाती इथे लाटून झाली बघा आपली। पातळ लाटायचं, म्हणजे तळल्यानंतर ज्या पुऱ्या असतात त्या पुऱ्या छान कडक होतात आणि चहा बरोबर, दुपारच्या चहा बरोबर किंवा असं पण 4 वाजताच्या नाश्त्यामध्ये मुलांना काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खायचं नेहमीच मन करतं, तर बिस्किटाऐवजी गव्हाच्या ह्या मेथी मसाला पापडी आपण मुलांना देऊ शकतो। पोळी चांगली लाटून झाली। आता एखादं गोल वाटी किंवा झाकण घ्यायचं आणि त्याने अशा पुऱ्या बनवून घ्यायच्यात। लांबसर पोळी लाटून घेतल्यामुळे एकाच बॅचमध्ये आपल्या बऱ्याच पुऱ्या पापड्या तयार होतात। हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या पापड्या इथे बनवून घ्यायच्यात। पापड्या इकडे जोपर्यंत बनतात तोपर्यंत कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचंय। तेल चांगलं कडकडीत गरम झालं म्हणजे पापड्या आपल्या छान कुरकुरीत तळल्या जातात। तर बघा, इथे पापड्या तयार झाल्यात, सगळ्या पुरी तयार झाल्यात। आता एक्स्ट्राचं जे आहे निघलेले ते बाजूला करूयात आणि परत पापड्या लाटून घ्यायच्यात। तेलामध्ये घालायची, एक पापडी टाकायची आपल्याला। इथे पापडी टाकताना गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची, खूप हाय नाही ठेवायची, नाहीतर पापड्या वरतून तळल्या जातात आणि आतून तशाच राहतात, किंवा सुरुवातीला टाकलेल्या पापड्या लवकर तळल्या जातात आणि बाकीच्या तळायच्या तशाच राहतात।
त्यामुळे सुरुवातीला गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची किंवा मीडियम ठेवायची आणि नंतर थोडीशी हाय करून एकसारख्या पापड्या तळून घ्यायच्या। सोनेरी रंगाच्या होईपर्यंत पापड्या तळायच्यात आपल्याला। इथे मेथीचा सुवास सगळीकडे येतोय, तळल्यानंतर मस्त खमंग असा सगळीकडे सुवास येतो। हे बघा सोनेरी रंगाच्या तळून झाल्यात, अजिबात तेलकट लागत नाहीत, कुठेही त्याच्यात तेल मुरलेलं दिसत नाहीये। चाळणीमध्ये काढून घेऊयात आता आपण या, म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं थोडंसं जे तेल असेल ते पण तेल निघून जाईल। बाजूला ठेवूयात। अशाच पद्धतीने सगळ्या बॅच आपण इथे तळून घेणार आहोत। तर तयार झाली आपली मसाला पापडी। मस्त दह्यासोबत तुम्ही हिचा स्वाद घेऊ शकता, लोणच्यासोबत खाऊ शकता, प्रवासातही घेऊन जाऊ शकता। तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील। चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बघत राहा A to Z पल्लवीज मराठी रेसिपी। धन्यवाद।